आणि यानंतर आजची बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून दक्षिण आफ्रिकेनं आता नाणेफेक जिंकलेली आहे। दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। भारतीय महिला संघाची पहिली फलंदाजी असणार आहे। थोड्याच वेळात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना आता संपूर्ण भारतीयांना पाहता येणार आहे। दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय आहे। दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकलेला आहे। भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा सामना हा थरार आता संपूर्ण भारतीयांना बघता येणार आहे। या सामन्यामधून नेमका कोण बाजी मारणार हे सुद्धा आता आपल्याला आज कळणार आहे। थोड्याच वेळात या महिला विश्वचषक अंतिम सामन्याला आता सुरुवात होणार आहे। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती हा सामना रंगतोय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहे। कविता, पावसाचं सावट होतं या सामन्यावरती, अखेर पाऊस थांबलेला आहे, टॉस जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेनं, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी जे आहे ते फिल्डिंग हे निवडलेलं आहे आणि आता जे आहे थोड्या वेळापूर्वी जो आहे ते पावसाने उसंत घेतलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जो आहे तो दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकलेला पाहायला भेटतोय। एकूणच या सामन्याकडे जे आहे ते संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं पाहायला भेटतंय। नेरूळमधील डी.वाय. पाटील स्टेडियम या ठिकाणी हा सामना होताना आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच क्रिकेट प्रेमी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या भारतीय संघाला चेअरअप करण्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात। थोड्याच वेळात जे आहे ते या सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। सिद्धेश, पण कविता, जर आपण बघितलं असेल तर काही वेळापूर्वी पावसाचं सुद्धा सावट होतं, क्रिकेट प्रेमींचा सुद्धा हिरमोड झालेला होता, मात्र पाऊस सुद्धा थांबलेला आहे। नेमकं आता सध्याचं वातावरण कसं आहे डी.वाय. पाटील स्टेडियमवरचं? सिद्धेश, बघायला गेलं तर सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहे ते पावसाने उसंत घेतली होती, परंतु 12 नंतर जे आहे 4 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस जो आहे तो नवी मुंबईमध्ये पडताना आपल्याला पाहायला भेटत होता आणि 4 वाजता जे आहे पाऊस थांबल्यानंतर 4:30 वाजता टॉस उडवण्यात आला होता आणि दक्षिण आफ्रिकेने हा टॉस जिंकलेला आहे। आणि आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर पावसाने जी आहे ती पूर्णपणे आता उसंत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत होता, तेच क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आता उत्साहामध्ये भारत संघाला जे आहे ते चेअरअप करण्यासाठी आता आतमध्ये गेलेले आपल्याला पाहायला भेटतात। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।